हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? खूप मजेत असाल. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. 4ही गुरुवार कसे गेले खरंच समजलं नाही. आणि सकाळची कामं सर्व आवरली, जी आपली रेग्युलर रुटीन असतं ते. कारण की मी सकाळीच पूजा मांडते की दिवसभर पण खूप छान वाटतं. आणि दुपारची नंतर पण वेगवेगळे प्लॅनिंग आहेत, हळदी कुंकू वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि तसंही दर गुरुवारी मी सकाळीच पूजा मांडते, खूप छान वाटतं. आणि सकाळची जी देवाऱ्यातली पूजा असते आपल्या देवांची, ती सुद्धा माझी सकाळीच करून झाली, रांगोळी वगैरे काढून झाली. खूप छान वाटत होतं सकाळपासूनच. देवांना पण मस्तपैकी छान, जसं की रोजच देवपूजा असते तरी पण एक आपलं सण वगैरे असेल तर अजून खूप छान वाटतं देवाऱ्यामध्ये, खरं सांगायला गेलं तर. असं मस्तपैकी सकाळ सगळं आवरलं. घरातली कामंसुद्धा जी काय होती, भांडी कपडे वगैरे सगळं बाकीचं सुद्धा सगळं माझं काय आवरलं. आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर जी सकाळची कामं असतात गुरुवारी, दर गुरुवारी मी हळदीचं लेपन करते उंबरठ्याला, ते सुद्धा सगळं करून झालं. आणि घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटत होतं, खूप म्हणजे खूपच. आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटते. आणि मी पूजेची तयारीसुद्धा करून घेतली होती. नंतर 1 वाजता मग मी माझं सगळं पूजन करून झालं. सकाळची कामावल्यानंतर मग मी पूजन मांडून घेतलं. अशी केली होती मी पूजा. किती सुंदर दिसते देवी पाहणं, खूप मला तर इतकं छान वाटत होतं. आणि मला जशी जमते तशी मी नक्की ट्राय करते, बेटर करायचा प्रयत्न करते. आणि रांगोळी वगैरे काढून सगळं मस्तपैकी पूजा केली. आणि सध्या मी साखरेचाच नैवेद्य दाखवला. आणि फळं वगैरे तर ठेवलीच होती, 5 फळं. आणि केळीसुद्धा ठेवली होती नैवेद्यासाठी. आणि बाकीच्या गोष्टी मग मी जे नैवेद्य आहे तो संध्याकाळी जेव्हा वाचन करेल तेव्हा दाखवणार होती. तुम्ही बघू शकता सिंपलशी रांगोळी काढली आणि छान अशी पूजा झाली. आणि दुपारी पूजा केली तरीसुद्धा खूप छान वाटत होतं. रांगोळी वगैरे काढून घेतल्यानंतर मी दारासमोरसुद्धा रांगोळी काढून घेतली त्याच टाईमला. आणि दिवासुद्धा लावून घेतला, कारण की जेव्हा आपण पूजा करतो तेव्हाच दिवा लावून घ्यायचा दारासमोर. जेव्हा तुम्ही पूजा करताल तेव्हा खूप छान असतं दिवा लावल्या दारामध्ये, जेव्हा पूजा करताल तेव्हा तुम्ही. आणि संध्याकाळी तर तुम्ही लावताच, म्हणजे मी तर लावते संध्याकाळी दारासमोर दिवा. त्याच्यामुळं संध्याकाळी तुम्ही जरी वाचन करणार असाल तरी पण तुम्ही जेव्हा पूजा करताल तेव्हासुद्धा दिवा लावा. आणि रांगोळीसुद्धा सिंपल अशी काढली आहे. मला काही एवढी जमत नाही, बट मी नक्की ट्राय करते की बेटर करण्याचा. पण जशी जमेल तशी मी नक्की ट्राय केली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचं पण सगळं आवरलं आहे माझं ऑलमोस्ट. आता पूजेचं जे मटेरियल होतं, पूजा मांडून जे मटेरियल राहिलं होतं ते पण सगळं मी वाइंड अप करून ठेवलं आहे. आणि मस्त अशी पूजा झालेली आहे. पूजा माझी आवरूसपर्यंत 2:30 वाजले, सगळं रांगोळी काढूसपर्यंत सगळ्या गोष्टी होईपर्यंत. तोपर्यंत 2:30 वाजले होते. मग मी खिचडी करायला घेतली, जे की मला उपवास होता त्याच्यामुळं. मी सकाळी चहा वगैरे पिले होते त्याच्यामुळं. नंतर खिचडी गरम गरमच छान लागते, म्हणून मी म्हटलं की पूजा वगैरे करून घेईल आणि मग खिचडी बनवेल आणि खाऊन गेली गरम गरम. तर खिचडीसुद्धा झाली, मस्तपैकी एन्जॉय केली. 3 वाजताच मी स्वयंपाकाला लागले, कारण की मला संध्याकाळी हळदी कुंकाला जायचं होतं. एका साईडला मी डाळ केली, मेथीची भाजी, बटाटासुद्धा शिजवून घेतला होता. आणि त्याचं पण जे मटर आहे ते काढून घेतलं होतं, कांदा वगैरे. पीठसुद्धा कणिक मळून ठेवलं होतं. निम्मा स्वयंपाक मी करून घेतलेला 4:30पर्यंत. डाळ बनवलेली, पुन्हा बटाटा सुका बनवलेला, मेथीची भाजी, कणिक करून ठेवली होती. आणि नंतर मग मी 5 वाजता खाली आले हळदी कुंकासाठी. आणि ज्यांनी मला कॉल केले होते, ज्यांनी बोलवलं होतं, तर त्यांच्याकडे आम्ही हळदी कुंकाला सुद्धा गेलो. आणि खूप छान वाटलं. मी सगळ्यांच्या छोट्या छोट्या क्लिप घेतल्या. सगळ्यांनी देवीला इतकं सुंदर सजवलं होतं, खूपच छान वाटत होतं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे काही जण असं खाली मांडतात, काहींनी पूर्ण देवीसारखं बनवलेलं. तर खूपच छान वाटत होतं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या, सगळ्यांची पूजा वेगवेगळी होती, खूप छान. पण सगळ्यांच्या छोट्या छोट्या मी क्लिप घेतल्या, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यांचं हळदी कुंकू झाल्यानंतर मी 6:30ला वगैरे घरी आले. नंतर सगळं दिवाबत्ती वगैरे केली. आणि तिने सांगितलं जसं की मी कहाणी पुस्तक वाचते, तर मग मी पुस्तक वगैरे वाचून घेतलं. आम्ही दोघांनी आरती वगैरे केली, नैवेद्यसुद्धा दाखवला. नैवेद्यामध्ये मी पुरी, खीर, शेवयाची, मेथीची भाजी, सुका बटाटा बनवलेला, डाळ बनवली, भात बनवलेला, खरवडे तळले होते. अशी मस्तपैकी पूजा झाली. खूप छान दिवस गेला आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि आमच्या सोसायटीमधल्याच मावशी आहेत, त्यांना मी, आमच्या नेबरच आहेत त्यांना मी बोलवलेलं. एक सुवासिनी जेवायला घालतात, त्याच्यामुळं. लग्नाच्या अगोदर मी 5 मुली घालायचे, लग्न झाल्यानंतर मी एकच सुवासिनी जेवायला घालते.
तर खूप छान. बाकीच्या पण बायका हळदी कुंकाला येऊन गेल्या, ते काही शूट करायला जमलं नाही कारण की मी पुऱ्या वगैरे करत होते. मग त्यांची ओटी भरली, त्याच्यानंतर आम्ही दोघंसुद्धा जेवून घेतलं आणि मस्त असा दिवस गेला. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.